नमस्कार, मी वेदिका. माझ्या चॅनल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. नमस्कार मंडळी. आज आपण बनवलेलं हे सेजवान एग फ्राईड राईस बनवलेला आहे. तर एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर मग आपण याची रेसिपी बघूया. आपल्याला सेजवान अंडा फ्राईड राईस बनवण्यासाठी बघा मी हे तांदूळ आहेत ना, बासमती राईस छान असे भात करून घेतलेला आहे. त्याचा बासमती राईसच घेतलेला. जर तुमच्याकडे रात्रीचा भात असेल उरलेला तर तो पण घेतला तरी पण चालेल. मी हा बासमती राईस घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे कांदा लागणार आहे. एक मोठा कांदा घेतलाय मी इथे. त्याच्यानंतर कांद्याची पात लागणार आहे आपल्याला. त्यानंतर इथे सिमला मिरची, एक सिमला मिरची, लसणीच्या पाकळ्या आहेत. एक सिमला मिरची घेतलेली आहे. त्यानंतर घेतलेले आहेत 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर इथे काही आपल्याला मसाले लागणार आहेत. ते सोया सॉस आहे. मी इथे सेजवान चटणी घेतलेली आहे. ही आपल्याला लागणार आहे 1 चमचा. त्याच्यानंतर सेजवान फ्राईड राईस जो असतो ना, ही 10,000 रुपयाला पॅकेट मिळतात. हे सेजवान फ्राईड राईस लागणार आहे आपल्याला. आणि हे मॅगी क्यूब नाही टाकलं तरी पण चालेल. आणि एक छान अशी बाहेर जशी आपल्याला मिळतो ना राईस, अंडा राईस, तशी चव येते. तर हे मॅगी क्यूब आहे, असं असतं. तर हे मी टाकणार आहे त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला अंडी मी आहेत ना 3 म्हणजे बॉईल करून ठेवली आणि त्याला अशी फ्राय करून ठेवली आहे. ती बघा एवढी लागणार नाहीये. मी 2 नाही तर 3च घालणार आहे. अशीच खाणार आहेत बाकीची. तर ही अंडी लागणार आहे आणि आपल्याला 4 अंडी लागणार. ती ना थोडंसं तेल घालून घ्यायचंय. मी अंडी ना 4 उकळत ठेवलेली. थोडंसं तेल ना गरम झालं की मी ना ही बघा अंडी आहेत ना, ही 4 उकळत ठेवलेली ती कापून घेतलेली आहे. अशी मध्यभागी अशी कापून घ्यायची आणि ही आपल्याला आता टाकून घेते मी अशी. थोडंसं तेल घालायचं अगदी. थोडंसं ना आपल्याला परतवून घ्यायचंय छान असं मस्त त्याच्यामध्ये. आता मी 4 म्हणजे 4 अशी एवढी लागणार नाहीये. अशी संधी खायला ना ही छान लागतात अशी फक्त. यामध्ये मी ना थोडंसं भुरभुरते ते खाली पॅन मध्ये पण थोडंसं टाकते. काळी मिरी पावडर थोडीशी गॅस कमी करते. लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, थोडीशी हळद. असं हे ना सगळ्या अंड्यांवरती टाकायचंय थोडं थोडं करून. इथे ती एकदा तिला परतवून घेतली ही. मस्त याला सगळा मसाला लागलेला आहे. झालेली आहे अंडी, काढून घेते आता. बाहेर जो अंडा राईस मिळतो ना, नाहीतर हॉटेलमध्ये पण त्यांच्याकडे असे ना मोठे मोठे तवे असतात. आता माझ्याकडे हा नॉनस्टिकच आहे, तर त्याच्यामुळे कसं मी हा नॉनस्टिक घेतलाय. नाहीतर आहे ना कसं लोखंडाचे तवे असतात त्याच्यामध्ये करतात. तर इथे मी ना तेल घातलेलं आहे. तेल खूप जातं, 4 ते 5 चमचे एवढं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे लसूण घालायची आहे, आलं घालायचंय. ते लसूण घातलेली आहे. लसूण चांगली एकदम तडतडली की त्यानंतर घालायचं आपल्याला आलं, कांदा घालायचंय. फटाफट अगदी झटपट होणार आहे अशी रेसिपी आहे ही. फक्त थोडंसं कसं तयारी करून ठेवली की आपला झटपट असं होतं. आता टॅमॅटो पण टाकते आता.
छान असं ना मऊ होईपर्यंत व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला. तर यामध्ये टाकायची आहे ही शिमला मिरची. शिमला मिरची पण छान अशी परतून घ्यायची आहे. आता यामध्ये ना आपल्याला टाकायचे आहेत मसाले सगळे. आता हे छान परतून झाले. आता यामध्ये ना मसाले टाकायचे आहेत. याची फ्लेम मी थोडीशी कमी करते. 1 चमचा एवढा शेजवान फ्राईड राईस, तुम्हाला जेवढं हवंय ना तिखट तेवढं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे बघा शेजवान चटणी आहे ना ती टाकते मी 1 चमचा एवढी. त्यानंतर सोया सॉस त्याच्यामध्ये, त्यानंतर चांगलं परतवून घ्यायचंय. आणि यामध्ये आता टाकायची आपल्याला अंडी. इथे मी 3 अंडी टाकलेली आहे. 3 टाकू शकता तुम्ही, 4 टाकू शकता. तुमच्या घरात किती माणसं आहेत ना त्याच्यावरती टाकू शकता तुम्ही. आता ही अंडी छान अशी ना फेटून घ्यायची आहे. थोडंसं मीठ टाकते मी. भातामध्ये पण मी ना शिजवताना मीठ टाकलेलं, त्यामुळे थोडंसं मीठ टाकणार आहे, जास्त नाही, नाहीतर खार होईल. छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये टाकायची आहे आपल्याला राईस. टाकते मी. तर इथे मी ना ही मॅजिक क्यूब आहे ना ती टाकते. छान मस्त एक ना पायाच्या सारखी चव येते. आता ना मंद गॅस करून जरा 5 मिनिटं शिजू द्यायचे. सगळ्यात शेवटला टाकायचे आपल्याला ही काळी मिरी पावडर. मस्त आपला भात तयार आहे. थोडस मीठ टाकते मी यामध्ये. हा फ्राय ना आम्ही ना कधी पण दोन्ही साईडने आम्ही परतायचं नसतं हे, पण ते एका साईडने कच्चं राहतं ना ते आम्हाला आवडत नाही. हे मी असं परतवून घेतलेलं आहे. भात मस्तपैकी तयार झालेला आहे. एकदम फटाफट अशी होणारी रेसिपी आहे ही. खूप छान चविष्ट लागते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. गरमागरम
सेजवान फ्राईड राईस, अंडा सेजवान फ्राईड राईस. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. जरी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि फॉलो पण करा. सेजवान अंडा फ्राईड राईस तयार झालेला. इथे आपली कांद्याची पात राहिली. कांद्याची पात मी आता ही वरूनच टाकते. कांद्यामध्ये याच्यामध्ये टाकली, भातामध्ये थोडीशी तरी पण चालेल. मी आता ही वरून टाकते. आणि ही अंडी आहे ती मी अशी थोडीशी लावते, ही अशी. जास्त नाही, 2-3च लावणार आहे. आणि हे अंडा फ्राय केलेला, हे पण गरम आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.